सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची मेघगर्जनेसह हजेरी, ऑक्टोबर हिटच्या झळा आणि अवकाळी पावसाच्या धारांची अनुभूती। कमी दाब प्रणालीच्या प्रभावामुळे सर्वदूर पावसाचा तडाखा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। जोरदार पाऊस बरसल्यामुळे सखल भाग जलमय, रस्त्यांना तळ्याचे रूप, वाहन चालक प्रवाशांची दाणादाण। राज्यातील सर्वच जिल्ह्यांना 30 ऑक्टोबर पर्यंत येलो अलर्ट। महिन्याचे शेवटचे दिवस पावसाचे, भारतीय हवामान विभागाने वर्तविला अंदाज। चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात गोरे कुटुंबीय। नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्ष पदाकरता नशीब आजमावणार। चाकण शहराच्या विकासात्मक नेतृत्वासाठी गोरे कुटुंबियांनी पुन्हा घेतली झेप। नगराध्यक्षपद महिला आरक्षित झाल्याने उच्च शिक्षित, अभ्यासू, सक्षम महिला प्रतिनिधी म्हणून माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीच्या तयारीत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडून मतदारसंघात जोर बैठकांचा सपाटा। जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी साधला संवाद। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना दिली संजीवनी। खेड तालुक्यातील राजकीय समीकरण पाहता खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीच्या फेऱ्यापासून दूर। जिल्हा परिषदेच्या पाईट गटात माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्याकडून विकास कामांच्या शुभारंभाचा धडाका। विकासाच्या मुद्द्यावरच जिल्हा परिषदेच्या पाईट आंबेठाण गटाची निवडणूक होणार, शरद बुट्टे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। विकास कामांच्या माध्यमातून बुट्टे पाटील यांचा गाव वाडी वस्तीचा दौरा। कुरकुंडी गावातील भोगसे वस्ती रस्त्यासाठी 20 लाख तर किवळे कुरकुंडी जुना रस्त्यासाठी 10.5 लाख रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन। चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसाचा जोर। धरणातून भीमा नदी पात्रात अतिवाहिनीद्वारे 500 क्युसेक विसर्ग सुरू। चासकमान धरण सद्यस्थितीमध्ये 100% भरलेलं। पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण साठ्यामध्ये होते वाढ। भीमा नदी काठच्या नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये, तसेच नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठची शेती अवजारे आदी साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आवाहन। किल्ले बनवा स्पर्धेत ढोरे भांबुरवाडी येथील दर्शन ढोरे, शिरोली येथील चारंगबुवा मित्रमंडळ आणि पांडुरंग नगर येथील प्रगण्य रेसिडेन्सी हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे ठरले मानकरी। वेड सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित गड किल्ले बनवा स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये एकूण 25 स्पर्धकांनी नोंदवला होता सहभाग। ॲडव्होकेट निलेश आंधळे, उद्योजक गणेश शिंदे, स्वप्नील पडवळ, दुर्गा शिंदे, किरण मोरे, योगीराज करवंदे, सचिन लोखंडे, राजेश लांडे आणि राहुल डावखरे आदींची उपस्थिती। वेड सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश लोखंडे आणि बजरंग दल खेड ग्रामीण प्रखंडचे निशांत तांबे यांनी किल्ले बनवा स्पर्धेचे केले संयोजन। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आडगाव, सुपे सातकरवाडी, टेकवडी, वाघू, कानेवाडी या 5 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन। माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न। यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे आणि उपाध्यक्ष सुनील चांदोरे यांची प्रमुख उपस्थिती। कोहिंडे बुद्रुक येथे महिलांसाठी टाटा ट्रस्ट आणि टाटा ऑटोकॉम यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। कोहिंडे बुद्रुक येथे महिला आणि किशोरवयीन मुली यांच्यासाठी युवा मित्र, टाटा ट्रस्ट आणि टाटा ऑटोकॉम यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर। एकूण 150 महिला आणि किशोरवयीन मुली यांनी नोंदविला सहभाग। कॅम्पमध्ये बीपी, शुगर, एचबीचा मोफत उपचार। शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच सुवर्णा कचाटे, महिला बचत गटाच्या सीआरपी मनीषा रोंदळ, पंचायत समितीचे प्रशासक केबी मोरे आदींची उपस्थिती। युवा मित्रच्या क्लस्टर कोऑर्डिनेटर अस्मिता मोरे आणि सीआरपी वैजयंता रोंदळ यांनी शिबिराचे केले संयोजन।
1999 पासून 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा, 26 वर्षापूर्वीच्या आठवणींना मिळाला उजाळा। रासे येथील श्री बापदेव शिक्षण संस्थेच्या श्री रेणुका माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10वीत शिक्षण घेऊन 1999 ते 2025 दरम्यान सर्व बॅच मधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न। यावेळी मुख्याध्यापिका सुवर्णा वाळुंज, संजीव भोर, संजय कुमार पिचके, संतोष काळे, कल्पना गायकवाड, माजी शिक्षक सतीश मुंगसे, आनंदा डावरे, रोहिदास मुंगसे आदींचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार। वडिलांच्या मृत्यूच्या दिवशी चुलत भावाला बोलल्याचा राग मनात धरून त्याने लाकडी काठीने केली बेदम मारहाण, लोखंडी कोयता हातावर झेलला। मंदोशी शिरगाव रस्त्यावर जानुबाई मंदिराजवळ 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजता घडली घटना। चुलत भावाने केलेल्या हल्ल्यात धुवली येथील संतोष विष्णू जठार वय 44 हा जखमी, सोपान नामदेव जठार याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।